नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द या घटकावर 1 ते 20 क्वेश्चन्स PYQ बघितले होते. आज या सेक्शनमध्ये आपण पुढील प्रश्न सिनोनिम्सवर बघणार आहोत. तर बघूयात पुढील प्रश्न सिनोनिम्सवर. तर याच्यात प्रश्न क्रमांक 21 आहे बघा. चूज द ॲप्रोप्रिएट सिनोनिम फॉर द वर्ड फेड. फेडचा अर्थ होतो फिक्कट पडणे. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या कापडाचा म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचा कलर ज्यावेळेस डल पडतो, फिक्का पडतो, त्याला आपण काय म्हणतो? फेड असं म्हणतो. अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो. लक्षात. आता फेड. द सन हॅज फेडेड द कर्टन्स. द सन हॅज फेडेड द कर्टन्स म्हणजे सूर्यामुळे त्या पडद्यांचा कलर कसं झाला? डिस्कलर झाले, म्हणजे त्यांचा कलर गेला असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे फेडेडचा अर्थ होतो डिस्कलर होणे, त्यांचा कलर जाणे. आता डिम म्हणजे अंधुक होणे, हे येणार नाही, त्याचा समानार्थी. डल हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. डलचा अर्थ मंद पण होतो. हां, कलरच्या बाबतीत आपण डिस्कलर असं म्हणू शकतो, कारण हे वाक्यात दिलेलं वाक्य काय? द सन हॅज फेडेड द कर्टन्स म्हणजे सूर्यामुळे काय झालं? ते त्या पडद्यांचा कलर कसा पडला? फिका पडला. म्हणजे तो येईल डिस्कलर. डिस्कलर म्हणजे फिका पडणे असा त्याचा अर्थ आहे. विदर म्हणजे विदरचा अर्थ होतो ज्यावेळेस एखाद्या रोपट्याला, वनस्पतीला आपण पाणी देत नाही त्यावेळेस ते कोंबून जातं, म्हणजे शुष्क पडतं, सुकतं, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो विदर. म्हणजे हा शब्द देखील तेथे येणार नाही. मग करेक्ट सिनोनिम फेडेडचा येईल डिस्कलर. म्हणून प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. गिव द सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड. काउंटरफीट. काउंटरफीटचा अर्थ होतो डुप्लिकेट, बनावट, नकली. लक्षात. काउंटरफीटचा डुप्लिकेट, बनावट, नकली. आता काउंटरपार्टचा अर्थ काय होतो? हुबेहूब असं. हुबेहूब म्हणजे व्यक्ती असते, हुबेहूब. प्रतिकृती म्हणजे काउंटरपार्टचा अर्थ होतो प्रतिकृती. आणि फोर्ज म्हणजे बनावट, नकली, हे त्याचं समानार्थी येईल. काउंटरपार्ट त्याचं येणार नाही. ठीक आहे. करेजियस म्हणजे शूर, धाडसी, हे त्याचं येणार नाही. फाईन म्हणजे सुरेख, हे देखील त्याचा समानार्थी येणार नाही. मग त्याचा समानार्थी काउंटरफीटचं समानार्थी काय आलं? फोर्ज्ड, बनावट, नकली, डुप्लिकेट. म्हणून प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने राज्यसेवा 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23 बघा. द स्कूल वॉज इम्पॉर्टंट टू द कम्युनिटी. द स्कूल वॉज इम्पॉर्टंट टू द कम्युनिटी. आता पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड इन द गिवन कॉन्टेक्स्ट. म्हणजे इम्पॉर्टंट या शब्दाचा अर्थ बघा. इथं तुम्हाला इम्पॉर्टंट असं वाटेल आपल्याला, म्हणजे वाक्य काय दिलेलं त्या वाक्याच्या अनुसरून आपल्याला घ्यायचं आहे. आता इम्पॉर्टंटचा समानार्थी शब्द याच्यात काय दिला आहे ते बघूयात. सिग्निफिकंट म्हणजे अर्थ होतो महत्त्वाचे. इम्पॉर्टंटचाही अर्थ महत्त्वाचे होतो, पण हा त्याचं सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेले असा त्याचा अर्थ होतो, म्हणून तो येणार नाही. मेन म्हणजे मुख्य, हा देखील येणार नाही. व्हॅल्युएबल मौल्यवान म्हणजे या वाक्याशी मिळतं जुळतं समानार्थी. व्हॅल्युएबल मौल्यवान म्हणजे मुलांसाठी शिक्षण किती मौल्यवान आहे, शाळा किती मौल्यवान आहे, किती मोलाचं आहे, किती महत्त्वपूर्ण आहे, या अनुषंगाने व्हॅल्युएबल त्याचा करेक्ट सिनोनिम येईल. म्हणजे इम्पॉर्टंटचं येईल. क्रिटिकल म्हणजे टीकात्मक, हे ते येणार नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आलं व्हॅल्युएबल. 3. हा प्रश्न आयोगाने राज्यसेवा 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट सिलेक्ट द वर्ड विच इज सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. टू बी हेल्दी वन शुड अबस्टेन फ्रॉम स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. म्हणजे एखाद्याला जर तंदुरुस्त राहायचं असेल तर त्याने धूम्रपानापासून व मद्यापासून दूर राहायला पाहिजे. अबस्टेन फ्रॉम म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे म्हणजे काय? त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व न होणे. आता बघूया. एन्जॉय म्हणजे त्याची मजा घेणे नाही. ॲक्सेप्ट स्वीकारणे, हे त्याचा समानार्थी शब्द येणार नाही. नॉट टू इंडल्ज इन म्हणजे एखाद्यामध्ये गुंतून न जाणे, म्हणजे त्याचा व्यसनी न बनणे, त्याच्या आहारी न जाणे असा त्याचा अर्थ आहे. मग अबस्टेन फ्रॉम च्यापासून दूर राहणे म्हणजेच त्याच्या आहारी न जाणे, हा करेक्ट त्याचा सिनोनिम्स येईल. हा त्याचा सिनोनिम करेक्ट येईल. याचा होतं नन ऑफ द अबोव, हे त्याचं उत्तर येणार नाही. मग प्रश्न क्रमांक 24चं अबस्टेनचं सिनोनिम आला नॉट टू इंडल्ज इन, त्याचं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने फॉरेस्ट 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट
सिलेक्ट द इनकरेक्ट सिनॉनिम पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आता याच्यात बघा, रेलिंक्विश आणि अबॅन्डन. रेलिंक्विशचा अर्थ होतो सोडणे, त्याग करणे, एखादी गोष्ट सोडून देणे. अबॅन्डनचाही अर्थ होतो सोडून देणे, त्याग करणे. ही जोडी बरोबर आहे. ठीक आहे. इनकरेक्ट शोधायची आपल्याला. ही इनकरेक्ट नाही, ही करेक्ट आहे. बरोबर. दुसरं ह्युमिलिएट अँड डिसग्रेस. ह्युमिलिएट अँड डिसग्रेस हे दोन्ही समानार्थी आहेत. ह्युमिलिएटचा अर्थ होतो अपमान करणे, डिसग्रेसचा अर्थ होतो अपमान करणे, बदनामी करणे, कलंक लावणे, है ना, असे शब्द आहेत. ही सुद्धा ही करेक्ट जोडी आहे. आपल्याला इनकरेक्ट शोधायची आहे. बरोबर. पुढे डिग्रेडेड मीन म्हणजे डिग्रेडचा अर्थ होतो एखाद्याला तुच्छ लेखणे, कमी मानणे, अपमान करणे असा अर्थ होतो. मीनचाही अर्थ दुष्ट, हीन, कमी लेखणे, कमी मानणे, इतरांना कमी महत्त्व देणे असा त्याचा अर्थ होतो. ही सुद्धा समानार्थी जोडी आहे. बरोबर. म्हणजे ही सुद्धा येणार नाही. आता इथं बघा, एक्झॉल्टचा अर्थ होतो एखाद्या उचलणे, वर करणे, प्रगती करणे, खूप मोठ्या स्तरावर घेऊन जाणे असा त्याचा अर्थ आहे एक्झॉल्टचा. आणि अबेसचा अर्थ होतो निंदा करणे, नालस्ती करणे, एखाद्याला कमी लेखणे, अपमान करणे. म्हणजे हे समानार्थी योग्य जोडी नाही, ही चुकीची जोडी आहे, ही विरुद्धार्थीची जोडी आहे. लक्षात. म्हणून हे उत्तर त्याचं बरोबर येईल. बघा, त्याग करणे, अपमान करणे, कमी लेखणे असा त्याचा अर्थ आहे. आणि हे एक्झॉल्ट म्हणजे एखाद्याला प्रगतीपथावर नेणे, त्याला उंचावर नेणे, त्याची प्रगती करणे, है ना. आणि अभ्यास म्हणजे निंदा करणे, कमी लेखणे, तुच्छ मानणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे विरुद्धार्थी जोडी येईल. ह्या 3 समानार्थी जोड्या आहेत. मग इनकरेक्ट पेअर कोणती येईल? ही 4 नंबरची. म्हणून प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आलं 4. हा प्रश्न आयोगाने महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, चूज द ॲप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर कंजेनिटल फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. कंजेनिटलचा अर्थ होतो जन्मजात. कंजेनिटलचा अर्थ काय होतो? जन्मजात. बरोबर आहे. आता कंजेनियल म्हणजे अनुरूप, च्या सोयीचा, योग्य, जुळेल असा त्याचा अर्थ होतो कंजेनियल. बरोबर आहे. कंजुगलचा अर्थ होतो वैवाहिक, मॅरिड. कंजुगलचा अर्थ काय होतो? वैवाहिक. ठीक आहे. इनबॉर्न म्हणजे जन्मजात, हा त्याचा समानार्थी येईल. हे दोन्ही येणार नाहीत. आणि कॉन्ग्रुअस म्हणजे योग्य असा, हा सुद्धा त्याचा सिनॉनिम येणार नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 26 जे कंजेनिटलचं समानार्थी आहे इनबॉर्न म्हणजे जन्मजात, उपजत असा त्याचा अर्थ आहे. आणि याचा समानार्थी शब्द 3 नंबरचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड ॲनिहिलेट. ॲनिहिलेटचा अर्थ होतो संपूर्ण नाश करणे, नाश, एखादी गोष्ट संपविणे. ठीक आहे. आता डिस्ट्रॉय एखाद्या गोष्टीचा नाश करणे, शेवट करणे, संपविणे, हे बरोबर आहे. क्रिएट म्हणजे निर्मिती करणे, हे चुकेल. रिबिल्ड पुन्हा बांधणी करणे, नव्याने सुरुवात करणे असा त्याचा अर्थ आहे. एस्टॅब्लिश स्थापन करणे, हे सुद्धा येणार नाही. मग ॲनिहिलेट मीन्स टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली असा त्याचा अर्थ होतो. टू व्हॅनिश असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा एकच उत्तर इथे पर्याय दिलेला आहे, तो आहे डिस्ट्रॉय. म्हणून प्रश्न क्रमांक 27 ॲनिहिलेटचा समानार्थी शब्द आला डिस्ट्रॉय. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल STI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच एक्सप्लेन्स द गिवन वर्ड एग हेड. एग हेड म्हणजे काय? एग हेडचा अर्थ होतो अतिशय बुद्धिमान, हुशार, तल्लख बुद्धी असलेला, बुद्धिवादी असा त्याचा अर्थ होतो. मग ॲन इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिवादी, हुशार. ॲन इडियट म्हणजे मूर्ख, हा येणार नाही. अ लीडर एक नेता. ॲन ऑलराऊंडर अष्टपैलू व्यक्तिमत्व. लक्षात, हे सुद्धा येणार नाही. प्रत्येकाच्या अर्थ लक्षात आहे. बुद्धिप्रमाण्यवादी, हुशार, विद्वान असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक हेडचा अर्थ काय होतो? बुद्धिवादी. लक्षात, त्याचं उत्तर येईल 1. बाकीचे हे जे ऑप्शन आहेत ते इरिलिव्हंट ऑप्शन आहेत. एक हेडचा खरा अर्थ होतो ॲन इंटेलेक्च्युअल पर्सन म्हणजे बुद्धिवादी व्यक्ती, विद्वान व्यक्ती, हुशार व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आलं 1. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल STI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, आता पुढे बघा. द वर्ड लेटेंट. लेटेंट म्हणजे लपलेला, अप्रकट, अतृप्त असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे प्रकट न झालेला, लपलेला, अदृश्य अवस्थेत असलेला असा त्याचा अर्थ होतो. द वर्ड लेटेंट इज सिनॉनिमस विथ ब्रीफ नाही, लेटर नाही, लूज नाही, हिडन येईल. म्हणजे त्याचं ऑप्शन काय येईल? फक्त हिडन. डी ऑप्शन बरोबर आहे. आता डी कुठे आहे आन्सर ऑप्शनमध्ये बघूयात आपण.
ए नाही, बी आणि सी नाही, डी करेक्ट, सी नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आलं 3. लेटंट म्हणजे हिडन, लपलेला, अतृप्त, अप्रकट. आलं लक्षात? असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आलं 3. लेटंट म्हणजे हिडन असा त्याचा अर्थ होतो. हा प्रश्न आयोगाने STI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, पिक आउट द वर्ड विच कॅन रिप्लेस द वर्ड अंडरलाईन विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता जो अंडरलाईन शब्द केला आहे त्याचा समानार्थी शोधा. कोणतं आहे? वी हॅड टू कन्सील द फॅक्ट फ्रॉम हर ड्यू टू सम रिझन्स. कन्सीलचा अर्थ होतो लपविणे, लपविणे, कन्सील. बघ मग, गेट म्हणजे मिळणे नाही, कीप ठेवणे, राखून ठेवणे, हाईड म्हणजे लपवणे हा त्याचा समानार्थी येईल, अवॉइड म्हणजे टाळणे हा त्याचा येणार नाही. मग कन्सीलचा अर्थ होतो हाईड, लपविणे, एक्सपोज म्हणजे ओपन करणे हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आला असता. आलं लक्षात? मग कन्सील म्हणजेच काय? लपविणे, हाईड हा समानार्थी शब्द त्याचा येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आलं 3. नेक्स्ट, चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर द अंडरलाईन वर्ड. आता बघा, ॲट द टाईम ऑफ इलेक्शन्स पॉलिटिकल पार्टीज ॲक्सेप्ट डेझर्टर्स फ्रॉम अदर पार्टीज. ॲट द टाईम ऑफ इलेक्शन्स म्हणजे मतदानाच्या वेळी, म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन असतात पॉलिटिकल पार्टीज ॲक्सेप्ट म्हणजे राजकीय पार्टी म्हणजे राजकीय जे असतात ते काय ॲक्सेप्ट करतात. कोणाला? डेझर्टर्स. डेझर्टर्स म्हणजे काय? आता आपण बघितलं आहे आपल्या महाराष्ट्रात ज्यावेळेस राजकारण असतं इकडचा आमदार तिकडे, तिकडचा आमदार इकडे, फोडाफाडी सगळं बघितलं आपण. हे काही नवीन नाही आपल्याला. हां, बरोबर आहे. यांनी आमदार फोडले, यांनी युतीच फोडली, बरोबर आहे ना? काय केलं बघा, म्हणजे डेझर्टर्स म्हणजे काय? पळपुटे, एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणारे असा त्याचा अर्थ होतो. मग बघूयात त्याचा समानार्थी शब्द काय, म्हणजे ह्या डेझर्टर्सचा अर्थ काय बघूयात. पॅट्रियट म्हणजे देशभक्त हे येणार नाही, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक हे येणार नाहीत, विक्ट म्हणजे दृष्ट हे येणार नाहीत, आणि रनअवेज म्हणजे पळपुटे, पळ काढणारे, एका गटातून दुसऱ्या गटात जाणारे, एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत जाणारे ते असतात रनअवेज. आलं लक्षात? मग डेझर्टर्सचा अर्थ झाला रनअवेज. म्हणून प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आलं 4. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, पुढे, गिव्ह द सिनोनिम ऑफ कन्सीट. कन्सीटचा अर्थ काय माहिती का? दिखावा, गर्व, भपका, खोटा आव असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. काही ठिकाणी तो असतो, काही ठिकाणी तो नसतो. म्हणजे गर्व म्हटलं म्हणजे काय? काही नुसतं दाखवतात, असतं त्यांच्याकडे काही नाही, काही असतं म्हणून दाखवतात. तर ह्या 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याचा अर्थ होतो गर्व. आता ब्राईट म्हणजे हुशार, तेजस्वी हा ते येणार नाही. प्राईड म्हणजे गर्व हा येईल. व्हॅनिटीचा अर्थ देखावा, गर्व, नाही ना. स्कॉलर म्हणजे विद्वान हे नाही. म्हणजे याच्यामध्ये B आणि C हे 2 ऑप्शन आहेत जे दिखावा म्हणजे गर्व, अभिमान अशा गोष्टी दाखवतात. तर बघूयात आन्सर ऑप्शनमध्ये कोणतं आहे. मग A and B नाही, B and C यस, A and D नाही, B and D नाही. मग प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आलं B and C. कन्सीटचा अर्थ होतो प्राईड अँड व्हॅनिटी, दिखावा, गर्व. ठीक आहे. नेक्स्ट, भपकेबाजपणाही त्याला म्हणतात, भंकसबाजी असंही त्याला म्हणतात, लक्षात घ्या. नेक्स्ट, हा प्रश्न आयोगाने टॅक्स असिस्टंट 2016 साली विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33. ओके, 33 बघा, मॅच द पेयर्स. मॅच द पेयर्स. आता याच्यात बघा, अगोदर आपण शब्दांचे अर्थ बघूयात. मॉडेस्ट म्हणजे नम्र, मॉडेस्ट म्हणजे नम्र म्हणजे हंबल, 3 आलं इथे. ठीक आहे. मॉडेस्ट म्हणजे नम्र म्हणजे इथे 3 आला, बरोबर. लुसिड, लुसिडचा अर्थ होतो इथे लुसिडचा अर्थ होतो येथे रॅशनल म्हणजे तिथे येईल व्यक्तिशीर. 4. मेटलचा अर्थ होतो वैयक्तिक ताकद, हिंमत असते ना, स्टॅमिना आपण ज्याला म्हणतो, ते येईल 1. आणि ज्युबिलंटचा अर्थ होतो उत्साही, आनंदी, चिअरफुल, तो आहे 2. मग आपली जोडी कशी बघा, 3 4 1 3 3 4 3 4 1 2 सॉरी 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 कुठे बघूया, 3 4 1 2 इथे आहेत.
लक्षात द्या इकडे 3 4 1 2 म्हणजे हे दुसरं नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे, बाकीचे चूक आहेत. आता बघूयात. मॉडेस्ट म्हणजे याचा अर्थ होतो नम्र, म्हणजेच आपण याला समानार्थी शब्द घेऊ हंबल. लुसिड, लुसिडचा अर्थ होतो व्यक्तिशीर, प्रमाणशीर, रॅशनल किंवा क्लिअर, स्पष्ट असाही लुसिडचा अर्थ होतो. मेटलचा अर्थ होतो हिम्मत, ताकद, त्याला आपण म्हणूया स्टॅमिना, कुवत है ना, स्टॅमिना. ज्युबिलंटचा अर्थ होतो, ज्युबिलंटचा अर्थ होतो उत्साही, त्याला आपण म्हणूयात चिअरफुल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जोड्या मी तुम्हाला लावून दिलेल्या आहेत, अर्थात लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे सुद्धा लक्षात येईल, यांच्या जोड्या लक्षात घ्यात. म्हणजे या अनुषंगाने म्हणजे तुम्हाला दिसेल हंबल किती नंबर आहे 3, नंतर रॅशनल 4, नंतर मेटल स्टॅमिना 1. मग ही 2 नंबरची उत्तर त्याचं बरोबर आलेलं आहे 2 नंबर. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने ASO 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड और वर्ड्स इज ऑब्लिक आर क्लोजेस्ट इन मीनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स? जॉन इज द क्विंटेसन्स ऑफ गुड मॅनर्स. क्विंटेसन्स म्हणजे काय? उत्कृष्ट नमुना, टाईप, उदाहरण असं त्याचा अर्थ होतो. क्विंटेसन्स म्हणजे काय? उत्कृष्ट उदाहरण. आलं लक्षात? उत्कृष्ट नमुना, उदाहरण असं त्याचं एक्झाम्पल होतं. आता बघूया मग एक्झाम्पल येईल का त्याचं? येईल. परफेक्ट टाईप, उत्कृष्ट उदाहरण, उत्कृष्ट प्रकार हे पण येईल. रिवॉर्ड, बक्षीस हे नाही येणार त्याचं. बरोबर. ए आणि बी बरोबर आहेत. मग ऑप्शनमध्ये ए आणि बी कुठे आहेत ते बघूयात. ओन्ली ए नाही, ओन्ली ए अँड बी येस, ओन्ली ए अँड सी नाही, ए बी अँड सी नाही. मग प्रश्न क्रमांक क्विंटेसन्सचा समानार्थी शब्द आहे एक्झाम्पल किंवा परफेक्ट टाईप. हे 2 आहेत. मग ते 2 आहेत सेकंड ऑप्शनमध्ये. मग प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल STI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट. पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एक्झॅक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड? नॉट एक्झॅक्ट सिनॉनिम. बघा. आता बघा. चाइल्डिश, चाइल्डिश म्हणजे काय? बालिश, पोरकट, म्हणजे ज्याचा भेजा गुडघ्यामध्ये असतो असा. आलं? तर शरीरानेच वाढलेला असतो पण भेजा नसतो त्याला, भेजा असला तरी गुडघ्यात असतो, त्याला म्हणतात चाइल्डिश, पोरकट. आलं लक्षात? प्युराईल, प्युराईलचाही अर्थ काय होतो? बालिश, पोरकट. हा येणार नाही, म्हणजे नॉट सिनॉनिम, हे सारखे झालेत, सिनॉनिम झाले ते. ज्युवेनाईल, ज्युवेनाईलचा अर्थ अल्पवयीन होतो, बालवयीन होतो, हा पण येणार नाही, लक्षात घ्या. सिली म्हणजे मूर्ख, हा सेकंड होणार नाही. म्हणजे हे तिघी जर म्हटले ना हे समानार्थी आहेत. कोणाचे? चाइल्डिशचे. बालिश, पोरकट आपण म्हणतो ना. चाइल्ड लाईक, चाइल्ड लाईकचा अर्थ होतो निष्पाप, निरागस, लहान बाळासारखा. हा त्याचा सिनॉनिम नाही आहे. प्रत्येकाच्या अर्थ मी तुम्हाला सांगितलं. प्युराईल म्हणजे काय? बालिश, पोरकट असाच अर्थ होतो. ज्युवेनाईलचा अर्थ अल्पवयीन असा होतो. सिली म्हणजे मूर्ख असा होतो. म्हणजेच ही चाइल्डिश त्या गटातच ते बसतात. आणि चाइल्ड लाईक म्हणजे इनोसंट, निष्पाप, निरागस. आलं लक्षात? महात्मा गांधीज बिहेवियर वॉज चाइल्ड लाईक. आलं लक्षात? चाइल्ड लाईक, निष्पाप, निरागस असा त्याचा अर्थ होतो. हा त्याचा सिनॉनिम नाही आहे. म्हणून प्रश्न क्रमांक चाइल्डिशचं हे सिनॉनिम नाही आहे. कारण चाइल्डिश आणि चाइल्ड लाईकमध्ये फरक आहे. चाइल्डिशचा अर्थ होतो पोरकट, चाइल्डिशचा अर्थ काय होतो? पोरकट. आणि चाइल्ड लाईक, चाइल्ड लाईकचा अर्थ होतो निरागस, निष्पाप, लहान बाळासारखा. आलं का लक्षात? जे जन्मलेलं मूल असतं, निरागस, निष्पाप, त्यासारखं चाइल्ड लाईकचा अर्थ होतो. म्हणजे चाइल्ड लाईक हा त्याचा समानार्थी नाही आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आलं 4. हा प्रश्न आयोगाने ॲसिस्टंट 2015 साली विचारलेला होता. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 36. ही इज स्टील ट्राईंग टू गेट दिस विंड बॅक. विंड बॅक अशी फ्रेज आहे, तो सिनॉनिममध्ये येऊन गेला. विंड बॅक म्हणजे काय? म्हणजे आपली एखाद्याने गमावलेली संधी परत मिळवणे असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? बरोबर आहे? एखाद्याने गमावलेली संधी परत मिळवणे असा त्याचा अर्थ होतो. मग विंडचा अर्थ इथे काय येईल? टर्न असा येईल सर. टर्न म्हणजे संधी होतो. ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक नाही. टर्न म्हणजे संधी, येस. ब्रीथ म्हणजे श्वास. कॉईल, कॉईल म्हणजे गोलचकती असते किंवा गोल गोल गुंडाळलेलं असतं.
पेंडोळे असं आपण त्याला म्हणतो आहे ना, हे नाही येणार. बरोबर आहे. कॉईल म्हणजे सत्य आपण म्हणतो. बरोबर आहे ना. तर ही इज स्टील ट्राईंग टू गेट दिस विंड बॅक. तो परत ती संधी येण्याची वाट बघत आहे असा त्याचा अर्थ आहे. मग ती विंडचा अर्थ येते काय, टर्न, संधी असा त्याचा अर्थ येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल STI 2014 साली विचारलेला होता. नेक्स्ट, फाइंड द ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द वर्ड अब्रप्ट. अब्रप्ट हे जे शब्द आहेत, अब्रप्ट, सडनली, अब्रप्टली, ॲट वन्स, सून, है ना, क्विक, हे समानार्थी शब्द आहेत सगळे. आता मग अब्रप्ट म्हणजे अचानकपणे, अचानक, आकस्मित असा त्याचा अर्थ होतो, घाईघाईने, लगेच. मग क्विक, क्विक हा त्याचा करेक्ट सिनोनिम आहे. स्लो म्हणजे हळू, डिले म्हणजे वेळ करणे, विलंब, आणि वेग म्हणजे अस्पष्ट, संदिग्ध, माहीत नसलेले असा त्याचा अर्थ होतो. मग याचा एकच करेक्ट सिनोनिम आहे. ॲब्रप्ट म्हणजे अचानकपणे, जलद, क्विकली असा त्याचा अर्थ होतो. क्विक, अब्रप्टली म्हणजेच क्विकली, अब्रप्ट म्हणजेच क्विक. आलं लक्षात. मग प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आलं 1. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल STI 2014 साली विचारलेला होता. नेक्स्ट, चूज द मोस्ट सुटेबल सिनोनिम फॉर द अंडरलाइन वर्ड. सिन्स शी वॉज फीलिंग इंडोलंट शी ले डाऊन लिसनिंग टू सम म्युझिक. सिन्स शी वॉज फीलिंग इंडोलंट. इंडोलंट म्हणजे या शब्दाचा अर्थ शोधायचा आपल्याला, समानार्थी शोधायचा आहे. आता स्लिपी म्हणजे काय, झोपाळू. स्लिपीमध्ये आणि इथं रोमॅन्टिक म्हणजे कल्पना विश्वात रमणारा. रोमॅन्टिक माहिती तुम्हाला, रोमॅन्टिक फिल्म, रोमॅन्टिक म्युझिक, रोमॅन्टिक आत्मा, रोमॅन्टिक सिंगर, रोमॅन्टिक हिरो. हा शब्द काही नवीन नाही आहे तुम्हाला. रोमॅन्टिकचा खरा अर्थ असा असतो, कल्पना विश्वात रमणारा. म्हणजे हे जग माझ्या इच्छेप्रमाणे चालतं. तू मेरी है किरण असे वाक्य गाणे ऐकले असेल तुम्ही. म्हणजे कल्पना विश्वात जो रमतो त्याला आपण म्हणतो रोमॅन्टिक. ठीक आहे. ड्राउझी, ड्राउझीचाही अर्थ होतो झोपाळू. हां, झोपाळू ज्याचा जन्मच फक्त झोपण्यासाठी झालेला असतो तो असतो ड्राउझी. ड्राउझीचा अर्थ शुष्क असाही होतो, कोरडे असाही होतो, लक्षात घ्या. लेझी म्हणजे आळसी. हा एंडोलेंट जो शब्द आहे, एंडोलेंटचा अर्थ होतो आळसी. लक्षात. ऐदी म्हणतो आपण त्याला. लक्षात. लेथर्जिक असं म्हणतो. हा शब्द इंडोलंट म्हणजे लेझी असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आलं 4, लेझी. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल STI 2014 साली विचारलेला होता. नेक्स्ट, आय डोंट लाईक. प्रश्न क्रमांक 39 बघा. आय डोंट लाईक टू डू एनी टेडियस जॉब. टेडियस म्हणजे कंटाळवाणे. ज्याचा कंटाळा येतो, एकच काम केल्याने जे येणारं माणसाला हे असतो, म्हणजे माणसाला कसं वाटतं, आवड त्याच्यात निर्माण होत नाही, कंटाळा वाटतो, त्याला टेडियस जॉब असं म्हणतात. हावेवर प्रॉफिटेबल इट मे बी. आयडेंटिफाय द वर्ड सिमिलर इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाइन. टेडियस म्हणजे काय, मी तुम्हाला बोललो, कंटाळा आणणारे, ज्याच्यात रस वाटत नाही. खरं तर असं आहे, मानवी स्वभाव असा आहे, किती कंटाळवानं काम असलं, तुम्ही जर आनंदाने ते काम केलं तर त्याच्यात कंटाळा येत नाही. बरोबर आहे. माणसाला कंटाळा येतो, मानवी स्वभाव आहे. कंटाळा येणारच आहे माणसाला. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा झाली तर कंटाळवाणी वाटते. पण तीच गोष्ट जर आपण आनंदासाठी केली तर त्याच्यात कंटाळा येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. रिपिटेशन झालं तर कंटाळा येतो, हे मानवी स्वभाव आहे, हे मीही मान्य करतो. इर्कसम म्हणजे कंटाळवाणे. इर्कसमचा अर्थ काय होतो, ज्याच्यात चिडचिड पण होते, कंटाळा पण येतो, तेच काम केल्याने नाविन्य त्याच्यात वाटत नाही, ते इर्कसम आहे. हे त्याचं प्रॉपर सिनॉनिम आहे. अनशुटेबल अयोग्य. आर्टलेस कलाहीन. आर्टलेस म्हणजे काय, कलाहीन, ज्याच्यात कलेचा अभाव आहे, कलेचा कुठं दिसत नाही, सुगावा दिसत नाही. एक्सेसिव्ह म्हणजे अधिभार जास्त आहे, प्रमाणापेक्षा जास्त आहे, त्याला एक्सेसिव्ह म्हणतात. मग टेडियसचा खरा अर्थ काय तर इर्कसम, कंटाळवाणे. आलं कशात. म्हणून प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आलं 1. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल STI 2014 साली विचारलेला होता. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 40 बघा. रिप्लेस द अंडरलाइन वर्ड विथ वन नियरेस्ट इन मिनिंग. आता इथं बघा. ही हॅज बीन इन्सिन्युएटिंग दॅट ही नीड्स अ ब्रेक. इन्सिन्युएटिंग म्हणजे काय, इन्सिन्युएटिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची कल्पना देणे असा त्याचा अर्थ होतो. इन्सिन्युएटिंग म्हणजे काय, इन्सिन्युएट म्हणजे एखाद्या गोष्टीची कल्पना देणे, पूर्वसूचना देणे, किंवा
हिंट देणे असा त्याचा अर्थ होतो. मग बघूयात आपण. रिक्वेस्टिंग म्हणजे प्रार्थना करत होता, नाही. रिक्वेस्ट करत होता असा त्याचा अर्थ आहे, नाही येणार. सेंडिंग मेसेजेस पाठवत होता, नाही. स्टेटिंग रिपीटेडली पुन्हा पुन्हा सांगत होता. हिंट देत होता, हे त्याचं उत्तर आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं एक्सप्लेन करताना, आलं का लक्षात. इन्सिनिएटिंग म्हणजे काय, हिंट देणे, एखादी गोष्ट लक्षात आणून देणे, हिंट देणे, हा त्याचा प्रॉपर अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आलं 4. तर हे 40 प्रश्न आपले झाले आहेत. हा प्रश्न विचारला होता डिपार्टमेंटल STI 2014 साली हा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. ठीक आहे.